श्वेतरंगामध्ये म्हणजे ग्रंथाचा जो अनुबंध सांगितलेला आहे, म्हणजे 4 प्रकारचा अनुबंध, त्याच्यामध्ये 3 नंबरचा जो अनुबंध सांगितला तो कोणता? प्रयोजन. त्या प्रयोजनाविषयी पूर्वपक्षाने शंका घेतली की शंका अशी घेतली की बघा वेदांताचा जो सिद्धांत आहे, प्रयोजन म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, आणि दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही ब्रह्मज्ञानानं प्राप्त होते, आत्मज्ञानानं प्राप्त होते. आत्मज्ञान झाल्याशिवाय दुसऱ्या कशानेही प्राप्त होऊ शकत नाही. कारण का? दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचा मोक्ष ज्ञानाशिवाय प्राप्त न होण्याचं कारण असं आहे की हा सगळा संसार, हा सगळा बंध हा अध्यस्त आहे, आणि अध्यस्त पदार्थ नष्ट होण्यासाठी अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागतं. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय काय होत नाही, अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत नाही. म्हणून आणि हा सगळा बंध अध्यस्त असल्यामुळं, सगळा संसार अध्यस्त असल्यामुळं, सगळ्या संसारात अध्यस्त झालेला असल्यामुळं अध्यस्त असणाऱ्या संसाराची निवृत्ती, अधिष्ठान असणारे जे ब्रह्म किंवा आत्मज्ञान हे प्राप्त झाल्याशिवाय त्याची निवृत्ती होणार नाही. म्हणून मोक्षाची प्राप्ती होत नाही ज्ञान झाले, असा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि मग असा यांचा सिद्धांत याच्यावर त्यांनी आक्षेप असा घेतला की हा तुम्ही म्हणता ना हे जगत अध्यस्त आहे, हे जगत अध्यस्त असू शकते. जर अध्यस्त जगत असतं तर मग ज्ञानानं काय झाली असती, निवृत्ती झाली असती. पण हे जगत अध्यस्त नाही, अध्यस्त नाही, हे जगत सत्य आहे. अध्यस्त कशामुळं नाही? तुम्ही अध्यास किती प्रकारचा सांगितलं? 2 प्रकारचा सांगितला अध्यास. एक काव्याध्यास आणि कारणाध्यास सांगितला की नाही? काव्याध्यास म्हणजे अहंकारादी बंधाचा जगताचा अध्यासाला काव्याध्यास म्हणतात, आणि त्या अध्यासाला कारण अज्ञान आहे आत्मस्वरूपाचं, आणि ते अध्यस्तच आहे, आणि म्हणून त्याला काय म्हणतात? काव्याध्यास म्हणतात. अशा अध्यासाचे 2 प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये जो काव्याध्यास आहे तो काव्याध्यास तो घडणं शक्य नाही सांगितलं त्यांनी. काव्याध्यासाचा असंभव सांगितला. काव्याध्यास होऊच शकत नाही. का? कारण काव्याध्यास होण्यासाठी जी कारण सामग्री लागते ती कारण सामग्रीच नाही तर अध्यास काव्य कसं काय घडेल? कारण असल्याशिवाय काव्य घडेल का? काव्य असेल, कारण असेल तर काय होत असतं? काव्य घडत असतं. आणि अध्यासाची कारण सामग्री हीच तुमच्या मतामध्ये सिद्ध होत नाही. का सिद्ध होत नाही? कारण अध्यासासाठी जी सामग्री लागते, पहिली सामग्री लागते सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असल्याशिवाय अध्यास घडत नाही. म्हणजे ज्याला सत्य सर्पाचा ज्ञानाचा संस्कार आहे त्याला जो काय होत असतो, सत्य सर्व भासत असतो, आहे का नाही? आणि तुमच्या मतामध्ये आत्मसर्व जगत भासले, आणि मग तुम्हाला सत्य असणाऱ्या जगताचा संस्कार पाहिजे, ज्ञानाचा संस्कार पाहिजे, आणि तुमच्या मतामध्ये जुळत नाही. कारण तुमच्या मतामध्ये काय नाही, जगत कुठं सत्य नाहीच आहे. त्यामुळे सत्य वस्तूचे ज्ञानजन्य संस्कार ही जी अध्यासाची पहिली सामग्री आहे तुमच्या मतामध्ये ही असू शकत नाही. त्यामुळे अध्यास घडत नाही. दुसरं असं आहे, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष लागत असतात. प्रमेय दोष म्हणजे प्रमेय दोष म्हणजे अधिष्ठान आणि अध्यस्त पदार्थ यांच्यामध्ये सादृश्य असावं लागतं. सादृश्य असेल तर काय होतो? अध्यास होतो. दोरीवर सर्पाचाच अध्यास होतो, माकडाचा होत नाही. का होत नाही? कारण दोरी आणि सर्प यांच्यामध्ये सादृश्य आहे, आणि सादृश्य असला म्हणजे सादृश्य असलं की मग काय होत असतो? अध्यास घडत असतो. तुमच्या मतामध्ये अधिष्ठान असणारा आत्मा आणि अहंकार आदी बंध याच्यामध्ये काय सादृश्य? काय सादृश्य तर नाही, उलट सगळे काय विरोधी धर्म आहेत. आणि विरोधी धर्म असल्यामुळे आत्मस्वरूपावर जगताचा किंवा अहंकार आदी बंधाचा अध्यास होऊ शकत नाही. आणि प्रमाता प्रमाण हे दोष हे पण सिद्ध होत नाही. प्रमाता प्रमाण दोष असल्यानंतर अध्यास घडतो, हे जरी खरं असलं पण तरी सुद्धा प्रमाता प्रमाण हे जे दोष आहेत तुमच्या मतात सिद्धच होत नाही. का सिद्ध होत नाही? कारण प्रमाता आणि प्रमाण यांचं स्वरूप जगतामध्ये कुठे आहे? जगतामध्ये. आणि प्रमाता प्रमाण हे अध्यासाच्या पूर्वी सिद्ध पाहिजेत. पाहणारा अध्यासाला पाहणारा अध्यासाच्या पूर्वी पाहिजे का नाही? ज्या इंद्रियांनी पाहायचे ती इंद्रिय पूर्वी पाहिजेत का नाही? आणि या प्रमाणाची आणि प्रमात्याची अध्यासाच्या पूर्वी अहंकार आदी बंधाचा अध्यास होण्याच्या पूर्वी सिद्धीच होत नसल्यामुळं तुमच्या मतामध्ये प्रमाता प्रमाणाची सिद्धी होत नाही, तर त्यांच्या ठिकाणी दोष कुठून सिद्ध होणार आहे? म्हणून कुठलाच दोष तुमच्या मतामध्ये सिद्ध होत नाही. आणि अध्यासासाठी तर दोष लागतात. काय लागतात? म्हणजे जे दोष कारण म्हणून लागतात त्या कारण सामग्री असणाऱ्या दोषाची सिद्धी होत नसल्यामुळं अध्यास घडणं शक्य नाही. म्हणून जगताचा अहंकार ते बंधाचा अध्यास हा कार्याध्यास झालेला नाही. मग दिसणारं मग आता अध्यास तर झालेला नाही, मग जगत तर प्रतीतीला येत आहे. मग प्रतीतीला येणारा हा सगळा जगताचा पसारा, सगळं हे जे संसार आहे, प्रपंच आहे, मग अध्यस्त नाही प्रतीतीला येतो.
मग अध्यस्त नसताना प्रतीला येणारा पदार्थ कसा असतो? सत्य असतो. म्हणून सगळं जगत, सगळं हा बंध, अहंकारवादी बंध हा कसा आहे? सत्य आहे, असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे कार्याध्यासाचा असंभव सांगितला. इथपर्यंत आपलं आलंय, आहे की नाही? कार्याध्यास घडणं शक्य नाही. कार्याध्यासाचा काय आहे? असंभव आहे. रामेश्वर समजत नाही काही? हा, मामाकडे जाऊन समजत असते. बघा आता, कार्याध्यासाचा असंभव ही पूर्वपक्षाचं म्हणणं होतं. आता हे चांगलं फिट करून ठेवा, कारण याचं खंडन सुरू व्हायला आपल्याला कमीत कमी 8 दिवस लागतील ना सुरू व्हायला. समजते का? याचं खंडन अजून पुढे पहा. मग आता काय, आता कारणाध्यासाचा असंभव पाहिजे. पूर्वपक्षाचं मत चालू सगळं. अध्यास 2 प्रकारचे सांगितलं का नाही? एक कार्याध्यास आणि दुसरा कारणाध्यास. कार्याध्यासाला कारण कोण आहे? कारणाध्यास म्हणजे अज्ञान. मग आता पूर्वपक्षी काय म्हणतो? जसा तुमचा कार्याध्यासाची सामुग्री नाही, कार्याध्यासाचा असंभव आहे. सामग्री नसल्यामुळं, कारण सामग्री नसल्यामुळं, कारण सामग्री उपलब्ध होत नसल्यामुळं कार्याध्यासाचा काय आहे? असंभव आहे. मग कार्याध्यासाचा जसा असंभव आहे तसं तुमच्या मतामध्ये कारणाध्यासाचा सुद्धा असंभवच आहे. काय आहे? कारणाध्यासाचा सुद्धा असंभवच आहे. कारणाध्यास म्हणजे काय? कोण सांगतंय? कारणाध्यास म्हणजे काय? कारणाध्यास म्हणजे अज्ञान. जसं बघा, ऐका, पूर्वपक्षी कारणाध्यासाचा असंभव कसा सिद्ध करू लागला लक्षात घ्या. दोरीवर सर्पाचा भास होतो का नाही? म्हणजे सर्पाचा अध्यास होतो का नाही? मग दोरीवर सर्पाचा अध्यास कुणाला होतो? ऐका, थोडं ऐका. ज्याला दोरी दिसलीच नाही त्याला होतो का ज्याला दोरी दिसली त्याला होतो? नीट ऐका. ज्याला दोरी दिसलीच नाही, लगेच दिसली नाही, त्याला पण अध्यास होत नाही. आणि ज्याला दोरी स्पष्ट दिसली त्याला पण अध्यास होतो. नीट ध्यानात घ्या जरा. मग अध्यास कुणाला होतो? थोडी थोडी ज्याला दिसली आणि पूर्ण दिसली नाही दोरी. लक्षात आलं का? त्याला काय म्हणतो? सर्पाचा अध्यास. आपण म्हणतो ना, थोडी थोडी दोरी दिसली आणि पूर्ण दिसली नाही असं म्हणतो ना आपण. हे आपल्या साध्या भाषेत झालं बोलतो. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला काय म्हणतात माहितीये का? शास्त्रीय भाषेमध्ये त्याला असं म्हणतात, दोरीचं सामान्य ज्ञान झालं, दोरीचं विशेष रूपाचं ज्ञान झालं नाही, म्हणजे विशेष रूपाचं अज्ञान कायम राहिलं असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? आपण काय म्हणतो? थोडी थोडी दिसली आणि जास्त दिसली नाही असं म्हणतो ना, म्हणजे पूर्ण दिसली नाही. ही आपली साधी भाषा झाली, आपली गावठी भाषा. त्याला शास्त्रीय भाषेचे शब्द वेगळे असतात. काय? दोरीचं ज्ञान झालं, पण कसं झालं? सामान्य ज्ञान झालं. सामान्य ज्ञान म्हणजे कसं? इथं काहीतरी आहे असं ज्ञान झालं. याला काहीतरी आहे अशा स्वरूपाचं जे ज्ञान त्याला काय म्हणतात? सामान्य ज्ञान म्हणतात. आणि ही दोरी आहे असं ज्ञान हे विशेष ज्ञान. एक लक्षात घ्या. तर समोर एखादी वस्तू आहे, इथं काहीतरी आहे एवढं कळलं, पण काय कळलं का? कळलं नाही. म्हणजे कसं कळलं? सामान्य रूपानं फक्त कळलं. आहे वा काहीतरी, आहे का नाही? याला म्हणतात सामान्य ज्ञान. पण दोरी रूपानं ते ज्ञान झालं नाही, म्हणजे दोरी कळली नाही, म्हणजे विशेष रूपाचं ज्ञान झालं का? नाही. म्हणजे विशेष रूपाचं ज्ञान नाही म्हणजे विशेष रूपाचं काय आहे तिथं? अज्ञान आहे. आणि मग विशेष रूपाचं अज्ञान असलं की मग तिथं दोरीवर सर्प भासतो. दोरीवर सर्पाचा अध्यास होतो. लक्षात आलं तुम्हाला? एकदम गडद अंधार आहे, दोरी रस्त्याने पडलेली बी असली, पण दोरी इथं काहीतरी आहे असं ज्ञानच नाही झालं तर त्याला सर्प भासन का? सर्प भासन. लक्षात लागला विषय तुमच्या? आणि रस्त्याने चाललाय, ऊन पडलेलं दुपारचं, आणि रस्त्याला दोरी पडलेली आहे बाजूला. मग आता जवळून चालला, त्याला दोरीवर सर्पात भासून का?
म्हणजे एकदम गडद अंधकार असेल, दोरी थोडी सुद्धा त्याला दिसली नाही, सामान्य रूपानं जर कळली नाही तर त्याला अध्यास होत नाही, होत नाही. आणि पूर्ण कळली म्हणजे विशेष रूपानं ज्ञान झालं तू ही दोरी आहे म्हणून, तरी त्याला काय होत नाही, सर्पाचा अध्यास होत नाही. मग अध्यास कधी होतो? ज्या वेळेला दोरी कळते पण सामान्य रूपानं कळते, इथं काहीतरी आहे अशा रूपानं कळते, आणि ही दोरी आहे अशा रूपानं कळत नाही, म्हणजे विशेष रूपानं कळत नाही. म्हणजे विशेष रूपाचं अज्ञान तिथं कायम राहतं. सामान्य ज्ञान असतं आणि विशेष रूपाचं अज्ञान असतं एकाच ठिकाणी. लक्षात आलं का? त्यावेळेला दोरीवर सर्पाचा काय होतो? अध्यास होतो. लक्षात आलं का? म्हणजे आता नीट लक्षात घ्या. सिद्धांत काय आता सिद्ध व्हायला लागलाय? सिद्धांत असा सिद्ध होऊ लागलाय की अध्यास घडण्यासाठी अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान असावं लागतं आणि विशेष रूपाचं अज्ञान असावं, मग त्याच्यावर अध्यास घडतो. लक्षात आलं का? काय असावं लागतंय? अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान असावं लागतं, म्हणजे दोरीचं सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. दोरीचंच विशेष रूप कळलं नाही पाहिजे, त्या दोरीच्या विशेष रूपाचं काय पाहिजे? अज्ञान पाहिजे, तर काय होतो? अध्यास होतो. म्हणजे अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान असलं की अध्यास घडतो. हा सिद्धांत झाला का नाही आता? हा, मग आता बघा, म्हणजे हा नियम झाला. सिद्धांत म्हणण्याविषयी नियम आहे हा. तर मग आता तुमच्या सिद्धांतात अधिष्ठान कोण आहे? आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, एकच ना दोन्ही. काय अधिष्ठान, आणि त्याच्यावर कशाचा अध्यास झालाय? जगताचा. ब्रह्मवर कशाचा अध्यास झालाय? जगताचा. हे समष्टी दृष्टीने झालं. व्यष्टी दृष्टीनं आत्मस्वरूपावर अहंकाराचा अध्यास झाला, आहे का नाही? मग आता अधिष्ठान कोण आहे? आत्मा. मग त्या आत्म्यावर अहंकाराधिकाचा अध्यास होण्यासाठी, ऐका, अहंकाराधिकाचा अध्यास होण्यासाठी काय असायला पाहिजे? आत्म्याचं सामान्य ज्ञान असायला पाहिजे आणि आत्म्याचं विशेष रूपाने अज्ञान असायला पाहिजे. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान पण पाहिजे आणि आत्म्याचं अज्ञान पण पाहिजे. समजू लागलं का? बाबत काय पाहिजे? ज्ञान पाहिजे का अज्ञान पाहिजे? ज्ञान कोणतं? आत्म्याचं सामान्य ज्ञान पाहिजे आणि अज्ञान कोणाचं पाहिजे? आत्मस्वरूपाविषयी विशेष रूपानं काय पाहिजे? तर अज्ञान पाहिजे. तर काय होईल? कुणाचा? अहंकाराधिमत्ताचा काय होईल? अध्यास होईल. बरोबर आहे. पण तुमच्या मतामध्ये आत्मस्वरूपावर हे विशेष रूपाचं अज्ञान राहूच शकत नाही. विशेष रूपाचं अज्ञान राहूच शकत नाही. का नाही राहू शकत आत्मस्वरूपा ठिकाणी हे अज्ञान? त्याचं कारण असं आहे की तुमच्या मतामध्ये तुम्ही आत्मा जो मानलेला आहे तो कसा मानलेला आहे? प्रकाश रूप मानलेला आहे. प्रकाश रूप म्हणजे ज्ञान स्वरूप मानलेला आहे. कसा मानलाय आत्मा? ज्ञान स्वयंप्रकाश म्हणजे स्वयंज्ञानी मानलेला आहे आत्मा. जय जय स्वसंवेद्या आत्मा. स्वयंप्रकाश म्हणजे सूर्य कसा आहे? प्रकाश रूप आहे का नाही? कसा आहे सूर्य? प्रकाश रूप आहे. तसा आत्मा कसा आहे? स्वतः प्रकाश रूप आहे. स्वयंप्रकाश आहे आत्मा. आणि स्वयंप्रकाश रूप म्हणजे स्वयंज्ञानी. ज्ञान त्याच्या ठिकाणी आहे स्वतःचं. त्याचं ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. मग ज्ञानाचा आणि अज्ञानाचा काय असतो? विरोध असतो. जसं प्रकाशाचा आणि अंधाराचा काय असतो? विरोध असतो. जिथं प्रकाश आहे तिथं अंधार राहील का? जिथं अंधार आहे तिथं प्रकाश राहील का? समजा एक खोली, एक घर आहे आणि एका घरामध्ये ती दोघं उभी गेली, प्रकाश आणि अंधार, आणि दोघांची मैत्री झाली
आणि मग दोघांनी असं म्हटलं की इथून पलीकडे तू राहा, इथून इकडं मी राहा. आणि असं मस्त म्हणजे असं कधी घडलं कधी एकाच घरामध्ये एकाच खोलीमध्ये प्रकाश पण राहायला लागला आणि अंधार पण राहायला लागला, असं कधी होतं का? असं होईल, ज्या काळात प्रकाश असतो त्या काळात अंधार नाही राहणार आणि ज्या काळात अंधार असतो त्या प्रकाश नाही राहणार. पण एकाच काळात एकाच ठिकाणी हे दोघं राहतील का? राहू शकत नाही. का राहू शकत नाही? दोघांचा काय प्रकाश आला अंधार गेला. सूर्य आला की लगेच अंधार जातो संपत्ती नाही, आणि सूर्य जातो ना जातो लगेच येतो कोण? अंधार. म्हणजे यांचा विरोध आहे दोघांचा, प्रकाशाचा आणि अंधाराचा. तस ज्ञानाचा आणि अज्ञानाचा काय विरोध आहे. ज्ञान जिथे तिथं अज्ञान राहील का? नाही. जिथं अज्ञान आहे तिथं ज्ञान राहील का? नाही. आणि तुमच्या मतामध्ये आत्मा कसा आहे? प्रकाश स्वरूप आहे. म्हणजेच कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. मग ज्ञान हे जर आत्म्याचं स्वरूप आहे, मग ज्ञान स्वरूप असणाऱ्या त्या आत्म्याच्या ठिकाणी हे अज्ञान कसं काय राहील? जाऊ शकेल का? राहणं शक्य नाही ना. सूर्याच्या ठिकाणी अंधार राहील का? नाही, सूर्याच्या ठिकाणी अंधार जाऊ शकत नाही. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे अज्ञान कसं काय राहील? जाऊ शकत नाही. का नाही जाऊ शकत? सांगा बरं, का नाही जाऊ शकत? कोणाचा विरोध आहे? कोणाचा? ज्ञानाचा आणि अज्ञानाचा. अज्ञान कुठे आहे? आत्म्याचं स्वरूपच आहे ज्ञान. त्याच्या ठिकाणी अज्ञान राहील का? राहू शकत नाही. आणि ते अज्ञान म्हणजे कोण? त्यालाच कारणाध्यास म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? कारणाध्यास. कारणाध्यास म्हणजे काय? अज्ञानालाच काय म्हणतात? कारणाध्यास म्हणतात. लक्षात आलं का? आणि ते अज्ञानच राहू शकत नाही. कुठं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. मग आता अज्ञानच जर नसेल, ऐका अज्ञानच जर नसेल, विषय स्वरूपाचं अज्ञान जर नसेल, तर मग तिथं अहंकाराचा अध्यास होईल का? आणि दोरीचं अज्ञान जर नसेल, दोरीचं ज्ञान झालं. दोरीचं काय आहे? ज्ञान आहे. ही दोरी आहे. मग ही दोरी कळल्यावरती सर्पाचा अध्यास होईल का? मग तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे ना. मग तिथं अज्ञान जर नसेल आत्मस्वरूपाचं, आता पूर्वपक्षाने काय सिद्ध केलं की अज्ञान राहू शकत नाही, कारण आत्मा ज्ञान स्वरूप आहे ना. ज्ञान स्वरूप असणाऱ्या आत्म्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. मग अज्ञान जर नाहीच, मग त्या अज्ञानाचं कार्य असणारा जो अहंकाराची बंध अध्यास ते होईल का? होऊ शकत. का नाही होऊ शकत? अज्ञानच नाही तर कसं काय होईल? अज्ञानाचाच असंभव आहे, कारणाध्यासाचाच असंभव आहे. मग कारणाध्यासच नाही तर कार्याध्यास कुठं तुम्हाला? कार्याध्यास तर नाहीच. कार्याध्यासाची तर सामग्री नाही म्हणून सांगितलं पहिलंच. पण त्या कार्याध्यासाला कारण असणारा जो अध्यास, त्याला कारणाध्यास म्हणतात ना अज्ञानाला. तो ते अज्ञान सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असू शकत नाही. अज्ञानाचाच असंभव आहे. म्हणजे कारणाध्यासाचाच काय आहे? असंभव आहे. पूर्वपक्षाचे मत. म्हणजे अध्यास तर काहीच नाही. आणि मग आता कारणाध्यास नाही, कार्याध्यास नाही, काहीच नाही, आणि दिसतंय तर खरं सगळं जगत. मग प्रतीला येते, मग हे खरं आहे. मग कसं आहे? खरं आहे, सत्य आहे. आणि मग या सत्य पदार्थाची मग दुःख तर देते जगत आहे. मग त्याची निवृत्ती तर झाली पाहिजे. मग ते काय ज्ञानानं होणार नाही. मग काय होईल? काय करायचं? मग त्यासाठी कर्म करा. मग काय कर्म करायचं? कोणतं कर्म करायचं? उड्या हाणायला नुसत्या? उड्या नाही हाणायचं. मग त्याच्यासाठी शास्त्राने सांगितलेलं आपल्याला जे विहित कर्म आहे ते विहित कर्माचं अनुष्ठान करायचं, निषिद्ध कर्माचं अनुष्ठान करायचं, असा पूर्वपक्ष. आपल्याला वर्णानुसार, आश्रमानुसार, आपल्या अधिकारानुसार आपल्याला जे शास्त्राने कर्म सांगितलेलं आहे त्याला नित्य नैमित्तिक कर्म म्हणतात, ते करायचं. नित्य कर्म करायचं, नैमित्तिक कर्म करायचं. आपल्याकडून जर दोष घडला तर प्रायश्चित्त कर्म करायचं. निषिद्ध कर्म करायचं नाही. जे करू नका म्हणून सांगितलं ते करायचं नाही. असं कर्म केलं की आपल्या सगळ्या पापाचा नाश होतो, कर्माचा अभाव होऊन जातो, मोक्ष मिळतो, असं त्यांचं म्हणणं. आलं लक्षामध्ये? बघा आता कितपान नंबर आहे?
कारणाध्यासाचा असंभव. दिसला का? रज्जू सर्प किंवा शुक्ती रज दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचं किंवा शुक्तीचं सामान्य ज्ञान असून विशेष रूपाचं अज्ञान असलं पाहिजे. अध्यासामध्ये पाहिजे का नाही? सामान्य ज्ञान असावं लागतं, विशेष रूपाचं काय असावं लागतं? अज्ञान असावं लागतं. हे असलं पाहिजे. स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. मंद अंधकारामध्ये हा काहीतरी लांबट पदार्थ आहे असं प्रथम रज्जूचं इदम रूपानं सामान्य ज्ञान असेल आणि ही रज्जू आहे असं विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होईल. त्याप्रमाणे आत्म्याचं सामान्य ज्ञान असून विशेष रूपानं अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होणं संभवनीय आहे. तसं मग इथं सिद्धांतामध्ये आत्म्याचं सामान्य ज्ञान असेल आणि विशेष रूपाचं काय असेल? अज्ञान असेल तरच काय होईल? अध्यास होईल. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवतच नाही. कारण आत्मा ज्ञानरूप म्हणजे प्रकाश रूप आहे आणि अज्ञान हे कसं आहे? तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे. म्हणून त्यांचा परस्पर काय आहे? विरोध आहे. अशा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आणि स्वयंप्रकाश रूप असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपानं ज्ञान आहे आणि विशेष रूपानं अज्ञान आहे असं म्हणावं तर मग तुमचा एक सिद्धांत आहे. काय? ऐका, आत्म्याच्या ठिकाणी सामान्य ज्ञान आहे, विशेष रूपाचं अज्ञान असं म्हणायला लागले तुम्ही तर मग तुमचा सिद्धांत आहे काय? आत्मा निर्विशेष आहे, सामान्य विशेष भाव रहित आत्मा आहे असा वेदांताचा एक काय आहे? सिद्धांत आहे. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी कोणताच भाव नाही, तो सामान्य आणि विशेष नसला त्याच्या ठिकाणी काहीच नाही. सामान्य विशेष भाव रहित आत्मा आहे असा एक वेदांताचा सिद्धांत आहे. आणि तुम्ही म्हणाला की सामान्य ज्ञान आहे, विशेष रूपाचं अज्ञान म्हणले आत्मा सामान्य विशेष भाव रहित राहिला का? सामान्य आणि विशेष आणि युक्त झाला ना. म्हणून स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपानं ज्ञान आणि विशेष रूपानं अज्ञान असं म्हणावं तर आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष भाव रहित आहे. या वेदांत सिद्धांताचे काय होईल? हानी होईल किंवा हानी करणं होय. वरील विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्याला आता जे आपण आतापर्यंत जे विवेचन झालं ना तर आत्म्या बघा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी बंधाचा अध्यास वरील विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्याला कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळं आत्म्याचं ब्रह्माच्या ठिकाणी बंध अध्यास रूप आहे म्हणणं संभवत नाही. म्हणजे कार्याध्यासही संभवत नाही. प्रत्यक्ष पतित होणारा पदार्थ जर अध्यास्त नसेल तर तो कसा असतो? मग सत्याचा असतो. या नियमाप्रमाणे अहंकाराचे संसार अध्यास रूप नसून प्रत्यक्ष पतित होतो म्हणून तो सत्यच आहे. आलं? सत्य पदार्थाची केवळ ज्ञानानं निवृत्ती होत नाही. होते का? सत्य पदार्थ असेल तर त्याची ज्ञानानं निवृत्ती. सत्य सर्प निघाला खेळातून बाहेर, वारुळातून बाहेर आला साप, मग सापाची निवृत्ती करायची. दुरीचं ज्ञान करून घ्या. दुरीच्या ज्ञानानं सत्य सर्प निवृत्ती होईल. सत्य पदार्थाची केवळ ज्ञानानं निवृत्ती होत नाही हे सर्व संमत आहे. दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी सर्वांची इच्छा. आता संसार दुःख रूप आहे, संसाराची निवृत्ती व्हावी सर्वांची इच्छा आहे का नाही? मग याची निवृत्ती कशी होईल? संसार बंध आधी असतात तर नाही आहे. ज्ञानानं कसं काय निवृत्ती होईल? म्हणून ब्रह्मज्ञानानं त्याची निवृत्ती होत नाही. अर्थात वेदबोधित कर्म अनुष्ठानानेच त्याची काय होईल? निवृत्ती करणं आवश्यक आहे. वेदादी बोधित म्हणजे वेदादी ज्ञान करून दिलेलं आपल्यासाठी जे कर्म आहे त्या कर्माच्या अनुष्ठानाने त्याची काय होते? निवृत्ती होते किंवा त्याची निवृत्ती करणं आवश्यक आहे. म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फळ आहे. आणि तुमच्या ग्रंथामध्ये काही कर्म सांगितलेलं नाही, तुमच्या ग्रंथामध्ये ब्रह्म सांगितले. ते ब्रह्म सांगणारा ब्रह्मज्ञान सांगणारा तुमचा ग्रंथ निष्फळ आहे का? उपयोग ते ब्रह्मज्ञान सांगणारे ग्रंथ कारण त्याला काही मोक्ष मिळणार. मोक्षासाठी काय करावं लागणार आहे? कर्म. तुमच्या ग्रंथात कर्म सांगितलं नसतं त्यामुळे तुमचा ग्रंथ कसा आहे? निष्फळ आहे. ओम शांती शांती.